नमो शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थी महिलांचा लाडकीचा हप्ता आता कमी होणार आहे। लाडकी बहीण योजनेतील 8 लाख महिलांना फक्त 500 रुपये इतका हप्ता मिळणार आहे। 8 लाख महिलांना नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आधीच महिन्याला 1000 रुपयांचा लाभ मिळतो आणि त्यामुळे नमो शेतकरी योजनेचे 1000 आणि लाडकी बहीणचे 500 असे मिळून 1500 रुपये मिळणार आहे। ज्या लाडका बहिणींकडून 1500 रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली तर त्या मतांची किंमत आता 500 वरती आलेली आहे, उद्या ती 0 वरती येईल। या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। देवेंद्र फडणवीस यांनी किती मोठ्या वल्गना कराव्यात, या राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडली, पूर्णपणे बेशिस्त, आर्थिक बेशिस्त आणि आर्थिक अराजक अशा या खाईमध्ये हे राज्य सापडलेलं आहे। ज्यावेळेस ही योजना लागू केली त्यावेळेस सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का? सरकारची बुद्धीला लकवा मारला होता का? 1500 ऐवजी 500 रुपये देत असताना यांच्या दूरदृष्टीची कीव यावी, यांच्या विचाराची कीव करावीशी वाटते। मतासाठी त्यावेळेस सरसकट निर्णय घेतले, मतं घेतली, तिजोरीवरचा ताण कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या कृत्या लढवणं हे निंदनीय आहे असं मी मानतो। ज्या लाभार्थ्यांच्या ही बाब लक्षात आली तर स्वतःहून आपलं माघार घेत आहे आणि हळूहळू ही संख्या जी अपात्र लाभार्थीची होती ते स्वतःहून कमी करत आहे। सरकारने कुठल्याही महिलांवर गुन्हा दाखल केला नाही, कुठल्याही महिलांपासून वसुली केली नाही, तरी देखील विरोधक हे खोटं भ्रम पसरवत आहे आणि त्याचातला हा एक प्रकार आहे।